नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोड। शाळेत निघालेल्या 4थीच्या विद्यार्थिनीला नराधामाने रस्त्यात एकटं गाठून केला लैंगिक अत्याचार। स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर महिलेच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता। त्यानंतर पुण्यातून आणखी एक असाच प्रकार उघडकीस आला आहे। शाळेत जाण्यासाठी निघालेल्या 4थीच्या वर्गातील मुलीवर एका नराधामाने लैंगिक अत्याचार केले। पुण्याजवळील वाघोली परिसरात सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे। वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 27 वर्षीय नराधामाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुटुंबासमवेत राहते। काल सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती। पीडित मुलगी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे। आरोपी तरुण या पिठाच्या गिरणीत कामाला आहे। दरम्यान रोज ही मुलगी याच रस्त्याने जाते शाळेत ये जा करत होती, हे आरोपीला चांगलेच माहीत होते। काल सकाळी जेव्हा ती शाळेत जाण्यासाठी निघाली तेव्हा आरोपीने तिला अडवले। खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला काम करत असलेल्या गिरणीच्या परिसरात घेऊन गेला आणि लैंगिक अत्याचार केले। दरम्यान काही वेळानंतर बाहेर आलेली ही मुलगी रस्त्यावर उभे राहून रडत होती। सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या काही लोकांनीही हा प्रकार पाहिला। रडत असलेल्या या मुलीला शांत केले आणि तिच्याकडे विचारणा केली असता तिने हा संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला। तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला गिरणीतून ताब्यात घेतले। त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। वाघोली पोलीस अधिक तपास करीत आहेत। प्रतिनिधी अमित गायकवाड सोबत ठळक घडामोड।